फिलिंग्स आपले सगळं बाहेर टाकायचं. रडायचं असेल रडा, हसायचं असेल हसा, डान्स करायचं डान्स करा. कोणाला मारायची इच्छा असेल तर उशिरा तो माणूसच समजून मारा. रागायचं असेल रागवायचं असेल तर रागवा. शिव्या असेल तर शिव्या द्या. उड्या मारायचं असेल तर उड्या मारा. तुम्हाला हात वारे तर हात वारे करा. तुम्हाला काय करायचंय करा. सर्व काही बाहेर जाऊ द्या आणि तुमचं अंतर्मन स्वच्छ आणि रिलॅक्स. कारण त्याच्यानंतरच तुमच्याकडे जाऊन पॉसिबिलिटी तुमच्या अंतर्मनाचे चांगल्या गोष्टी दडलेल्या आहेत, फार आहेत. कारण तुमची डोळ्यांची सीमा आहे, तुमची बोलण्याची क्षमता आहे, तुमची कानाची क्षमता आहे, तुमची हाताची क्षमता आहे, तुमची शारीरिक क्षमता आहे. हे सर्व तुमच्या अंतर्मनात दडलेलं आहे. हे सर्व पॉसिबिलिटीज बाहेर येतील. बाहेर आल्यावर मग हे जग काही नाही असले तुम्ही 10 जग जिंकू शकणार. एवढी कॅपॅसिटी, एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये. तुमची मेमरी पॉवर एकदम तल्लीनाक होते. तुमची मेमरी पॉवर एकदम तल्लीनाक होता आणि तुमच्या भाषेवर तुमचा प्रभुत्व असतो. तुम्ही जे बोलता ते एवढं ॲक्युरेट आणि पॉईंट टू पॉईंट असणार की समोरच्या व्यक्ती अगदी प्रभावित होणार. नीट आहे का? आता तुम्ही जे बोलता त्याच्याने समोरचा व्यक्ती अजिबात प्रभावित होणार नाही. जाऊ सोडा, काय तर बोलणं असेल. पण ज्या वेळेस तुमचं अंतर्मन क्लिक झाल्यावर तुम्ही बोलता, 2 शब्द का राहीना पण ते एवढे ॲक्युरेट आणि पॉईंट टू पॉईंट असणार आहे की समोरचे व्यक्ती म्हणणार की काय बोलला आहे. तासाभरात फक्त 2 मिनिट बोला पण काय बोलला. तर हे जे गोष्टी आहे, आता तुम्ही एखाद्याचं लेक्चर ऐकता, काही ऐकता, ते तुम्ही ऐकता आणि सोडून देता, काय तुमच्या मनाला लागत नाही. पण त्यावेळेस तुम्ही जे ऐकता, एक 15 मिनिटाचं लेक्चर राहू दे, जे ऐकता ते सगळं तुमच्या डोक्यामध्ये एकदम फिक्स राहतो. आणि त्याच्यामध्ये करेक्ट किती आहे, करेक्ट किती नाही, जे तुमच्यासाठी कामाचं किती आहे, ते तुमच्या कामाचं नाही, हे ॲनालिसिस करून तुमचं माइंड जे कामाचं नाही ते फेकून देतो आणि जे कामाचं आहे तेवढंच ठेवतो. आता तसं होणार नाही. जे तुम्ही ऐकता सगळं कचरा डोक्यात संपलं, फक्त कचरा डोक्यात जातो, त्याचा उपयोग काही होत नाही. तुम्हाला काय कामाचं आहे तुम्हाला कळणार नाही. ते तुमच्या माइंडमध्ये काय काढून टाकायचं आहे तेही तुम्हाला कळणार नाही. कारण हे जे गोष्टी आहेत ते अंतर्मनातून घडून येते आणि तुमच्या अंतर्मनात साचलेले जन्मल्यापासून ते आतापर्यंतचा घाण, दुर्गंधी, पण हे अगोदर काढून टाकायला. हे काढून टाकण्यासाठी माइंड थेरपी आणि मेडिटेशन हा एकमेव पर्याय आहे. याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्या पद्धतीनंच तुम्ही सगळं काढू शकता. आणि हे जो आहे मी तुम्हाला सांगतोय की एखाद्या रूममध्ये बसून तुमच्या अंतर्मनातले इमोशन सगळे बाहेर टाकायचे, अंतर्मनातले द्वेष, राग सगळं बाहेर टाकायचं. हे जर तुम्ही रोज 10 ते 15 मिनिट केला तर एक आठवड्याभरात तुमचं मन एकदम स्वच्छ व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला कळणार आहे तुमचं मन किती स्वच्छ झालं. हे जे माइंड सेशन घेतो ह्याच्यामध्ये हाच थोडासा माइंड कंट्रोल, ॲक्टिव्ह माइंड थेरपी जो आहे तो ह्याच्यातलाच एक भाग म्हणून आपण घेतोय. पॉसिबल असेल पुढे तर आपण ऑफलाईन जेव्हा घेऊ तेव्हा डिटेलमध्ये घेऊ. कारण तेव्हा मी समोर असणार आहे, कोण कसं करणार आहे, काय सर्व गोष्टी मी बघणार आहे. लवकरच आपली इच्छा आहे ऑफलाईन सुद्धा सुरू करायचं. आपल्या सर्वांचा साथ असेल तर करूया. पण तूर्त तरी तुम्ही जिथं आहे तिथं तुम्ही एक रूम जर तुमच्या घरात असेल बंद करून घ्या. एक 15-20 मिनिटापुरतं काही फरक पडणार नाही. घरात कोणी वडीलधारी असेल तर त्याला सांगा की बाबा एक 10-15 मिनिट मला डिस्टर्ब करू नका. बस मी काही केलं ओरडलं गेलं तरी माझ्याकडे लक्ष देऊ नका. बस एवढं त्यांना सांगून तुम्ही तुमचा हा प्रयोग करू शकता. जो माइंड थेरपीचा प्रयोग तुम्ही करू शकता. आणि हे केल्यावर एवढा रिलॅक्स तुम्ही अनुभव करा. तुमचं अंतर्मन
थोडं स्वच्छ होत जाणार आहे आणि तुमच्या अंतर्मनाखालचं जे पाणी आहे, स्वच्छ पाणी, ते स्वच्छ पाणी तुम्हाला मिळत आहे. वरचा गाळ गेला तरी विहिरीच्या वरचा गाळ जर आपण काढला तर काय असणार आहे, स्वच्छ पाणीच असणार आहे. पण ते गाळेमुळे तर दुर्गंध एवढी साचणार आहे ना, त्या विहिरीजवळ जायला सुद्धा आपल्याला नको वाटणार. कारण ज्या विहिरीत आपण कचरा टाकत जातो तिथं फक्त दुर्गंधी दिसणार आहे आणि वर्ण पाहिलं तरी तुम्हाला काहीही दिसणार नाही, पाणी दिसणार नाही. दिसणार काय, शेवाळ, कचरा, दुर्गंध, जलपर्णी हे असले साचलेले दिसणार. तंतोतंत सेम तसंच तुमच्या अंतर्मनात आहे. जेव्हा तुम्ही पाहता, अंतर्मनात जेव्हा डोकावण्याचा प्रयत्न करता, फक्त घाण, दुर्गंध, असलेच एखाद्याबद्दल वाईट विचार असंच गोष्टी दिसणार आहे. म्हणून तर तुम्ही एकटे राहायला घाबरता. ठीक आहे का, तुम्ही एकटे घाबरत राहू शकत नाही. कारण एकटे राहायला तर माइंड काय करतो, माइंडचं काम काय आहे, बाहेर तरी वळा नाही तर आत तरी वळा. कारण माइंड हा जो स्थिर नसतो कधी, एक तर बाहेर जातो नाही तर आत जातो, दोन गोष्टी त्याला माहिती. चार लोक असल्याने माइंड बाहेर करत असतो, ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल बोला, हे बोला, ते बोला, झालं. पण जेव्हा एकटा असतो तेव्हा काय करतो, लगेच आत उडी टाकतो. आत उडी टाकल्या की संपलं. मग तो म्हणतो, काय तुझ्या मनात घाण, कसले घाणेरडे विचार येऊ लागले, कोणाबद्दल कसले कसले विचार येऊ लागले. हे जी गोष्टी आपल्या मनात येतात म्हणून आपण घाबरून काय करतो, एकटं राहण्याचं टाळतो. जर एकटं राहण्याचा प्रसंग आला तर आपण काय करणार, टीव्ही तरी लावणार. म्हणजे माइंडला नेहमी बाहेरच ठेवायचं हे तुम्ही ठरवलेलं असतं. टीव्ही तरी लावणार, गाणी तरी ऐकणार, किंवा असंच कोणाला कॉल तरी लावणार, नाही तर बोलत तरी बसणार, नाहीतर तुमचा व्हॉट्सअप असतो, इंस्टाग्राम असतो, काय करणार. पण माइंडला तुम्ही आत जाऊ देणार नाही, सबकॉन्शियस माइंड मध्ये. तर हे प्रयोग केल्यावर तुम्ही स्वतःहून तुमच्या अंतर्मनात जायला बाध्य असणार आहे. कारण तेव्हा तुम्हाला कळणार आहे की बाहेर जे आहे ते काही नाही आहे. तुमचा टाइम जो आहे तो टाइम असाच निघून चाललाय बाहेरच्या जगात. मग तुम्ही जेव्हा अंतर्मनाच्या जगात उतरता तेव्हा तुम्हाला एक मोठा खजाना मिळाल्यासारखं सर्व गोष्टी मिळणार आहे. क्रिएटिव्हिटी मिळणार आहे, इमॅजिनेशन मिळणार आहे, डोळ्याची बघण्याची क्षमता किती हे तुम्हाला कळणार आहे, तुमची ऐकण्याची क्षमता काय हे तुम्हाला कळणार आहे, तुमच्या बोलण्याचा किती प्रभाव आहे हे तुम्हाला कळणार आहे, आणि तुमचा माइंडचा जो पॉवर आहे तो कितपत आहे, तुम्ही कितपत काय काय करू शकता हे सर्व गोष्टी तुम्हाला कळणार आहे. आणि तेव्हा तुम्ही जे कराल तेव्हा 100% कॉन्फिडन्सने, 100% कॉन्सन्ट्रेशननी, 100% तुमच्या माइंडच्या पॉवरने करणार आहे. त्यामुळं संपूर्ण शरीर तुम्हाला साथ देणार आहे, पूर्ण मन तुम्हाला साथ देणार आहे. आणि जेव्हा तुम्ही 100% ताकदीने एखादी गोष्ट कराल, एखादा बिझनेस असो किंवा एखादी गोष्ट असो, एखादं प्रोफेशन असो, जे काही असेल, तेव्हा तुम्ही 100% त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होईल, तेव्हा तो जो काम आहे तो कधीही सक्सेसफुलीच होणार आहे, अनसक्सेसफुल कधीच होणार नाही. ते काम जे आहे नेहमी सक्सेसफुल होणार आहे. तुम्ही काहीही करा, काही करत असताना तुम्हाला हे ज्या गोष्टी ऑटोमॅटिक माहीत होणार. काहीतरी करायचं तर त्याच्याबद्दल माहिती कसं काढायचं, काय नाही, त्याच्यामध्ये डीप कसं जायचं, ॲनालिसिस कसं करायचं, हे गोष्ट करू लागतं. ह्याच्यासाठी मला काय काय करावं लागेल, काय नाही, हे सर्व गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार आहेत. तेव्हा आता तुम्हाला काहीच कळत नसतो, बिझनेस करायचा आहे, संपलं. करायचं तर आहे पण पैसे नाही आहेत, नाही करायचं तर आहे पण जागा मिळेल, करायचं तर आहे पण आमच्या घरचे साथ देईल, नाही मला पण करायचं हो पण आमचे रिलेटिव्ह आहेत ना ते जरा असं म्हणाले. हे जे गोष्टी आहेत ना हे सर्व निघून जाणार आहेत. तेव्हा करायचं आहे, करणार, करू शकतो, संपलं विषय. मोठमोठ्या गोष्टी तुम्ही सहजतेने करणार.
कारण तेव्हा सहजता येत जाणार आहे तुमच्यामध्ये. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सहजतेने करणार, तुमचं अंतर्मन पण सहज राहायला पाहिजे. सहजतेने करतात तेव्हा ती गोष्ट सहजरित्या होऊन जाते. तेव्हा तुमच्या माइंडमध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स ठेवता, माइंडमध्ये गुंतागुंती ठेवून तुम्ही एखादं काम करायला जाता, मग ते काम किती का छोटं राहिलं तो गुंतागुंतीचाच बनतो, ते काम होणार नाही. आणि छोटं काम जरी तुमच्या हातने नाही झालं तर तुमच्या मनात कॉम्प्लेक्स निर्माण होतो, तुमचा कॉन्फिडन्स लेवल तो लूज पडतो, काम करण्याची वृत्ती तुमची संपून जाते. मग तुम्हाला काय असं वाटतं की माझ्या हातानं काम होणार नाही, बस घरचे देते 2 टाइम खायचं, बस गल्ली बोळात फिरायचं, मोबाईल बघायचं. हे सध्याच्या युवा पिढीचं हेच लक्षण आहे. एखादी 10वी 12वी शिकली तरी संपलं, तर असं वाटतं की मी लय शिकलेलं आहे, पण काम तर त्याच्यातलं काही होत नाही. तुम्ही त्याला एखादा तिकडे जॉब जरी पाठवलं तरी त्याची वृत्ती, काम करायची वृत्ती जी आहे ना तो निघून जातो, त्यामुळे तो काही करू शकत नाही. आता ही वृत्ती निघून जाण्यास कारण तो व्यक्ती नाहीये. कारण काय? कारण आहे त्याचं माइंड. त्याचं माइंड मधलं गुंतागुंती, त्याचा कॉन्फिडन्स लेवल. मग हे सर्व गोष्टी जर व्यवस्थित रूळमध्ये आले तर तुम्ही काही करू शकता. जे तुम्ही काम करायला आता घाबरू लागला त्याच्यापेक्षा 10 पटीनं वरचं काम तुम्ही असं एकदम सहजतेने करू शकता. मग तुमच्या मनात सहजता येण्यासाठी तुमच्या अंतर्मनातील जे असहज गोष्टी आहेत, जे राग द्वेष असते, हे सगळं निघून जायला पाहिजे. हे सर्व निघून झाले की तुमचं अंतर्मन सहज होतो आणि तुमचं अंतर्मन आणि मन, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस एक होऊन जातं. आत आणि बाहेर एक होऊन जातं. दोन्ही शक्ती तुम्हाला होतात. तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो, तुमचा कॉन्सन्ट्रेशनचा लेवल वाढतो, तुमची मानसिक शक्ती वाढते, तुमची वैचारिक शक्ती सुद्धा वाढते, तुमची विचार करण्याची क्षमता सुद्धा वाढते. हे जे सर्व क्षमता आहेत ते वाढत जाते, दुप्पट तिप्पट नाही तर 100 पटीने वाढत जाते. मग तेव्हा कितीही काम असेल तर तुम्ही इझी करू शकता, कोणतंही काम असेल तर सहजतेने करू शकता. हे गोष्टी आहेत तुमचं अंतर्मन स्वच्छ झाल्यावरचे. तर मी जे सांगतो ते तुम्ही जर केला तर तुम्हाला एक 5 ते 6 दिवसात, एक आठवडाभरात परिणाम जो आहे तो तुम्हाला कळून येणार आहे. जर परिणाम तुम्हाला नाही दिसला तर सोडून द्या. वाईट काय याच्यामध्ये करायला हरकत काय? तुमच्या खिशातनं पैसे चालले नाही, फक्त 15 मिनिट जाणार आहेत. असं ना तसं तुम्ही दिवसभरात 10 तास तुम्ही घालवता असाल, इकडं फिर तिकडं फिर, हे फिर तिकडे. तुमचा दिवसभरात ना एक मी म्हणतो 8 ते 10 असंच वेस्ट होतो, जे काही न करता आणि बिनकामाचं काम करतात. 8 ते 10 तास असंच वेस्ट होतो. मग त्याऐवजी एक अर्धा तास जर तुम्ही, मी जे म्हणतो ते तुम्ही जर केला तर ह्या अर्ध्या तासाचे परिणाम तुम्ही स्वतः बघू शकता. आणि तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये काही नाही, काही परिणाम नाही, काही उपयोग नाही, तर तुम्ही सोडून द्या. सोडून दिला तो एवढं तर कळेल की मी जे सांगतो ते चुकीचं सांगते, तर तुम्हाला कळून जाणार, मग संपला, विषयच भेटला. पण तुम्ही करून तरी पहा अगोदर, एकदा करून पहा. फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे आणि फायदा नाही झाला तरी चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला कळून चुकतो की मी जे सांगतोय ते चुकीचं सांगलं. दोन्ही गोष्टीमध्ये फायदा आणि फायदा तुमचाच आहे. म्हणून तुम्ही सुरुवात करा, पहा, रिझल्ट जे असतील ते तुम्ही स्वतःहून ठरवायचं, कोणाला सांगायची सुद्धा गरज नाही. कारण तुमचं अंतर्मन जसं क्लीन होईल, तुमचं माइंड शांत होणार आहे, मनातला चिडचिडेपणा कमी होणार आहे, मनातला राग कमी होणार आहे, तुमच्यामध्ये विनम्रता येत जाणार आहे. हे सर्व गोष्टी ऑटोमॅटिक होत जाणार आहे. तर मित्रांनो, आजचं सेशन आपण इथं थांबूया. आता ऍक्टिव्ह माइंड थेरपीला सुरुवात करूया.